नमस्कार मित्रांनो. तर काल रात्रीपासून तुम्ही न्यूज बघतच आहेत. तर ही गोष्ट होऊ शकते लवकरच. कंबाईनचा पेपर जो 4 जानेवारीला आहे आणि त्याच्यामुळेच अफेक्ट पण होणार आहे आपली ग्रुप सीची 11 जानेची एक्झाम. त्याच्यामुळे अफेक्ट होणारच आहे, कन्फर्म आहे. आणि परीक्षा पुढे जाऊ शकते, चान्सेस खूप जास्त आहेत. रात्रीपासून आपण बघतो आंदोलन वगैरे चालू आहे, या गोष्टी चालू आहेत. आता याचा मेन फायदा कोणाला होणार आहे? तर पहिला आहे राजकारण्यांना फायदा होणार, राजकीय फायदा होणार आहे त्यांना. आणि दुसरं आहे कोचिंग. याच्यात तुमचा प्रॉफिट झिरो आहे. फक्त काही बोटावर मोजणे इतकेच विद्यार्थी आहेत, त्यांनाच फायदा होणार आहे या एज जर रिलॅक्सेशन भेटलं तर, परीक्षा पुढे गेली तर. बाकी जे एम पी एस सीचे खरोखर सिरियस ॲस्पिरंट त्यांना याचा लॉसच आहे. आधीच सांगतो आहे, क्लिअर करतो गोष्टी. एम पी एस सी म्हणजे राजकारण हे आत्ताच समजून घ्या तुम्ही. आतापर्यंत जर तुम्हाला कळालं नसेल तर यांना कसा फायदा होतो तुम्ही ट्विट्सवरती बघा. सगळे राजकारणी दाखवतात की आम्ही एम पी एस सीच्या साईडने आहोत, आम्ही त्यांच्यासाठी लढतो आहे. बरं, निर्णय काय येत नाही लवकर, आहे ना. मग तुम्हाला 1 महिन्याआधी का नाही जाग आली? आताच का जाग येते तुम्हाला एक्झामच्या पुढे पुढे? मग आता जे सत्ताधारी गव्हर्नमेंट आहे ती पण आता 2 दिवसाच्या आत, म्हणजे जस्ट आता एक दिवस बाकी आहे एक्झामला, तेव्हा ती GR काढणार आणि मग पूर्ण जे सिरियस ॲस्पिरंट त्यांची वाट लावून टाकणार. 1 इयर वेस्ट परत. कारण जो मोमेंटम असतो ना तो ब्रेक होतो अशा गोष्टींमुळे. आणि जरी पोस्टपोन झाली ना, 1 महिना पोस्टपोन होणार आहे चांगलाच. कारण न्यू रजिस्ट्रेशन येणार, परत ते फॉर्म्स वगैरे होणार, हॉल तिकीट येणार, परत सेंटर, सगळ्या गोष्टी परत 1 महिन्याचा टाईम परत जाणार आहे. GR 2 दिवस आता परीक्षा राहिली, तेवढ्यात कुठेतरी GR येईल. आपण पहिलं पण बघितलं आहे, राज्यसेवेचं रात्री 1:30 वाजता त्यांनी हे काढलेलं, नोटिफिकेशन काढलं आयोगाच्या टेलिग्रामवरती. इतिहास आहे एम पी एस सीचा, इतिहासच असा आहे की पॉलिटिकली खूप इन्व्हॉल्व आहे आपली एम पी एस सी, बरोबर. आता तुमच्या घरात एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल, करणारे कसेही करतात, तेच तुम्ही लक्षात ठेवा. ह्याच्यावरती नका लक्ष देऊ. ह्या गोष्टी होणारच आहेत. आणि राजकारण आहे बाबा, ह्यांच्यात होणारच आहे अशा गोष्टी. मग करणारे कसेही करायचं आहे आपल्याला. आपल्या डोक्यात फक्त आपलं जे मोटिवेशन आहे ते लक्षात ठेवायचं. आपण का स्टार्ट केलं एम पी एस सी, का तयारी करतो आहे, आणि त्याच्यावरून आपली तयारी करायची. बाकी मला ह्याच्यावरती काहीच बोलायचं नाही आणि काही तुमचा टाईमपास नाही करायचं आहे. खूप इम्पॉर्टंट वेळ आहे, नका लक्ष देऊ. आणि जर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला PYQ तुम्ही बघितले नाही ते बघून घ्या. ओके.